कल्याण पूर्व परिसरात 21 वर्षीय एअर होस्टेस नेहाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। प्रेम संबंधातील छळ, मारहाण आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। शौचालय बांधणीच्या निधीत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या घरी शौचालय असणे व त्याचा वापर होत असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे। शौचालयाचा वापर न करणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढता येणार नाही। शेअर बाजारातील गुंतवणूक आणि ऑनलाईन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी शहरातील 2 तरुणांना आर्थिक जाळ्यात अडकवून 51,16,000 रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। या दोन्ही प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पुणे ते कोल्हापूर, मुंबई, ठाणे व रायगड मधील उद्योगांनी अमेझॉनच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलरची निर्यात करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठली आहे। यामुळे राज्य व देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून राज्यातील उद्योगांना नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। राज्य मंडळाने 10वी व 12वी परीक्षेतील गैरप्रकाराप्रकरणी कारवाई करत राज्यभरातील 10वीची 31 व 12वीची 76 अशी एकूण 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली आहे। यामध्ये सर्वाधिक केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत। रायगडमध्ये पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या तरुणाची मित्रानेच पैशांच्या किरकोळ वादातून निर्घुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हत्येनंतर मृतदेह कारमधून रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले होते। मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे दिल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकार भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली असून मतदानाच्या 1 दिवस आधी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना संक्रांतीला 3,000 रुपये मिळणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे। आचारसंहितेमुळे निवडणुकीपूर्वी डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केलाय। त्यामुळे डिसेंबरचे 1,500 रुपये जमा होतील तर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे। विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी असून मकर संक्रांत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना पुढील 5 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच मतदान केंद्र असलेल्या शाळा व कार्यालयांनाही सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपणार आहे। 15 जानेवारीला मतदान होणार असून प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रभागांमध्ये पदयात्रा व प्रचार फेऱ्या काढत जोरदार प्रचार केलाय। प्रदेशातील अशाच टॉपिक बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।